बातमी पाहूया। सापुतारा घाटातील बस अपघाताचा थरारक लाईव्ह व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे। रविवारी सापुतारा घाटामध्ये हा अपघात झाला होता। खासगी बसचा हा अपघात झालेला आहे। 60 प्रवाशांना घेऊन सापुतारा घाट मार्गावरून सुरतला जाणारी ही खासगी बस, चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि ही बस दरीमध्ये कोसळली आणि हा अपघात झाला। या अपघातामध्ये 2 प्रवाशांचा मृत्यू झालाय तर अन्य प्रवासी गंभीर जखमी झालेत। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सुरावडे यांच्याकडे। अभिजित, या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही पाहू शकतो की हा किती थरारक असा हा अपघाताचा हा व्हिडिओ आहे। हा अपघात मुळात कसा घडला, काय अधिकची माहिती देणार? रविवारची ही घटना आहे। रविवारी नाशिकहून सुरतला जाणारी ही खासगी प्रवासी बस होती। सीताराम ट्रॅव्हल्सची ही बस होती आणि सापुतारा घाटामध्ये एका अवघड वळणावर या बस चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस थेट कठरे तोडून दरीमध्ये कोसळली। हा सगळा व्हिडिओ जर आपण पाहिला तर बसमधल्या एका प्रवाशाने हा सगळा व्हिडिओ, खरं तर हा प्रवासी सापुतारा घाटातील निसर्ग सौंदर्य आपल्या मोबाईलमध्ये टिपत होता। मात्र दुर्दैवानं त्याच वेळी या बसचा जो आहे तो ऍक्सिडेंट झालेला आहे। बस दरीत कोसळली, 2 प्रवाशांचा त्यामध्ये मृत्यू झालेला होता तर अन्य जवळपास 60 प्रवासी जे आहे ते गंभीर जखमी झालेले होते। गुजरातमधील 108 पथक जे आहे अँब्युलन्सचं, त्यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत सगळ्या रुग्णांवर गुजरातमधल्या शासकीय रुग्णालयावर उपचार जे आहे ते सध्या सुरू आहे। मात्र अपघाताची ही दृश्य आपण जर बघितली तर अतिशय थरारक असा हा लाईव्ह व्हिडिओ या सगळ्या अपघाताचा आपल्याला म्हणावा लागेल। अगदी सध्या जखमींवर कुठल्या नेमक्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे, काय अधिकची माहिती देणार? गुजरात मधल्या डांग जिल्ह्यामध्ये या सगळ्या रुग्णांवर जे जखमी प्रवाशांवर जे आहे ते उपचार सुरू आहे। एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला नमूद करावी लागेल की हा सगळा सापुताऱ्याचा जो घाट आहे गुजरातचा, तो अरुंद असा घाट आहे आणि या मार्गावरून प्रवास करताना खरं तर पोलिसांकडून देखील आवाहन केलं जातं की खबरदारी आणि काळजी घेऊन प्रवास केला जावा। मात्र अशा पद्धतीने खासगी बसचे चालक जे आहेत ते भरधाव वेगाने या घाटातून देखील बस चालवतात आणि परिणामी अशा पद्धतीने हा अपघात या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि नाहक प्रवाशांचा 2 प्रवाशांचा बळी या सगळ्या अपघातामध्ये गेलेला आहे। नक्कीच सापुतारा घाटामध्ये घडलेली ही घटना आहे आणि त्याचा व्हिडिओ आपण साम टीव्हीवर सध्या दाखवतोय। साधारण या ड्रायव्हरचा, हा जो ड्रायव्हर आहे, या चालकाविषयी काही माहिती मिळू शकलेली आहे का? रविवारची ही घटना आहे। नेमका ही जी खासगी लक्झरी बस आहे याचं मेन कार्यालय जे आहे ते गुजरातमध्ये आहे। त्यामुळे नेमकं या सगळ्या चालकासंदर्भात पुढे काय कारवाई झाली किंवा गुजरात पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे काय कारवाई केली आहे या संदर्भात फारशी माहिती मिळू शकलेली नाहीये। मात्र ही घटना जी आहे ती अत्यंत गंभीर आहे। 2 मुलांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। सापुतारा पोलिसांमध्ये या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढची चौकशी जी आहे ते गुजरात पोलीस आता सध्या करताना पाहायला मिळतात। अगदी अभिजित, तुम्ही आमच्यासोबत असे जोडलेले राहा। साम टीव्हीच्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा हा संपूर्ण व्हिडिओ दाखवूयात। आपण जसे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय, ही बस सापुतारा घाटातनं या मार्गातून जात होती। सुरतला जाणारी ही खासगी बस होती आणि याच बसमधला एक प्रवासी निसर्ग सौंदर्य आपल्या मोबाईलमध्ये कॅमेरामध्ये कैद करत असतानाच हा पूर्ण अपघाताचा थरार हा या व्हिडिओमध्ये कैद झालेला आहे। धन्यवाद अभिजित, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेटबद्दल। वेळोवेळी तुमच्याकडनं आम्ही